नमस्कार, सरिताज किचनमध्ये आपण जी थाळी सिरीज चालू केली आहे त्यामध्ये आपण भरपूर प्रकारच्या थाळ्या बघतोय। त्यामध्ये प्रामुख्याने आपण रोजच्या स्वयंपाकामध्ये लागणारी रोजची व्हेज थाळी बनवणार आहोत। त्यासोबत कधीतरी एखादी स्पेशल व्हेज थाळी पण असेल आणि कधीतरी नॉन व्हेज थाळी पण असेल। तर आता वीकेंड आहे तर आज मी नॉन व्हेज थाळी दाखवणार आहे। तर ही जी चिकन थाळी आहे ती थोडीशी वेगळी आहे। आपण रेग्युलरली काय करतो, एकाच मसाल्यामध्ये सुखं आणि रस्सा चिकन बनवतो। तर आज आपण रस्सा चिकन मध्ये एकदम झणझणीत गावरान चिकन बनवतोय। त्यासोबत थोडंसं वेगळं आणि हटके दम चिकन बनवणार आहोत। दोन्ही रेसिपीज करायला खूप सोप्या आहेत आणि इथं मी तुम्हाला 5 ते 6 लोकांचं प्रमाण सांगितलंय। पटकन सुरुवात करूयात। आजची ही चिकन थाळी आपण 5 ते 6 लोकांना पुरेल एवढ्या प्रमाणात बनवतोय। तर या छोट्या भांड्यामध्ये मी अर्धा किलो चिकन घेतलंय, हे आपण चिकन रश्श्याला वापरतोय। आणि या भांड्यामध्ये 1 किलो चिकन घेतलंय, जे आपण दम चिकनला वापरणार आहोत। ते थोडंसं लपथप ग्रेव्ही असणार आहे। आता सगळ्यात आधी आपण चिकन रश्श्याचं चिकन मॅरिनेट करू। यामध्ये घेऊयात 1.5 टीस्पून मीठ किंवा चवीपुरतं मीठ आणि 1 टीस्पून हळद। आता हे हळद आणि मीठ या चिकनला लावून घ्यायचं आहे। त्यासाठी याला मी 2 मिनिटं भांड्यातच असं टॉस करून घेतलं। याला 20-25 मिनिटं मुरवत ठेवूयात। आता दम चिकनसाठी इथं मी 1 किलो चिकन घेतलंय। चिकनचे असे मध्यम पीसेस करायचे, खूप मोठे करायचे नाहीत। चिकन स्वच्छ धुवून निथळून घेतलं। आता मिक्सरच्या भांड्यात 10-12 काजू, 7 ते 8 बदाम घालून त्याला थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं आहे। जाडसर वाटलं की थोडंसं पाणी घालू आणि मिसळण्यापुरतं फिरवून घेऊ, म्हणजे याची जाडसर अशी रवाळ पेस्ट तयार होईल। आता एक जाड तळाची पसरट कढई घेतली आहे। यामध्ये आपल्याला हे 1 किलो चिकन घ्यायचं आहे। तर हे कढईमध्ये असं पसरून घ्या। लक्षात ठेवा आपल्याला जाड तळाचीच कढई वापरायची आहे। आता यामध्ये घालूयात 100 ग्रॅम ताजं दही आणि तयार करून घेतलेली काजू बदामाची पेस्ट। काही खडे मसाले घालायचेत, 1 इंच दालचिनी, 3-4 हिरव्या वेलची, 4-5 लवंग, 2 तमालपत्र, 1 चक्रफूल, 2 मसाला वेलची आणि 1 टीस्पून शहाजिरं। शहाजिरं नसेल तर साधं जिरं वापरा। खडे मसाले घातले। आता 2-3 हिरव्या मिरच्या अख्ख्या फक्त मध्ये चीर देऊन घेतल्या। त्यानंतर 1 टीस्पून काळी मिरी पूड, 2 टीस्पून धणेपूड, 2 टीस्पून गरम मसाला पावडर, 2.5 ते 3 टीस्पून मिरची पावडर, त्याचसोबत चवीपुरतं मीठ घालायचं। इथं मी 20-25 पुदिन्याची पानं बारीक कापून घेतलेत, ती घालूयात आणि अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली। सोबतच घालायचा लिंबाचा रस। तर इथं मी एक छोटं लिंबू अख्खं पिळून घालतेय। तुम्हाला जर लिंबाचा रस कमी वापरायचा आहे, अर्ध लिंबू पिळून घातलं तरी पण चालेल। त्याचसोबत इथं मी तळलेला कांदा घेतलाय। 3 मध्यम आकाराचे कांदे उभे पातळ कापून कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतले। हा सगळा तळलेला कांदा घातला। कांदा मी रात्रीच तळून ठेवला होता। यामध्ये आता 3 ते 4 चमचे आपल्याला आलं लसणाची पेस्ट घालायची आहे। आता सगळं साहित्य या चिकनमध्ये घातलं। आता हे चिकनला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे। सगळं साहित्य मी चिकनला लावून घेतलं। आता यामध्ये घालायचं आहे तेल। तर इथं मी 2 मोठ्या पळ्या तेल घालतेय। कांदा तळून राहिलेलंच तेल आहे आणि टेबलस्पूनने म्हणाल तर 5 ते 6 टेबलस्पून तेल आहे। आता याच्यावर झाकून याला कमीत कमी 1 तास आणि जास्तीत जास्त 3 तास मुरवत ठेवायचं आहे। दुसरीकडे 20 मिनिट झालेली आहे। हळद मीठ लावून आपलं चिकन मुरलेलं आहे। आता याला शिजायला टाकू। त्यासाठी कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलं। तेल गरम झालं की 1 छोटा कांदा बारीक कापून घातला। कांदा आपल्याला खूप जास्त नाही, अगदी 2 मिनिटं थोडासा गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आणि मग यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिनिटभर परतून घेऊ, म्हणजे कोथिंबीरीचा स्वाद चिकनमध्ये छान येतो। कोथिंबीर मिनिटभर परतली की हळद मीठ लावून घेतलेलं चिकन घालू आणि मोठ्या गॅसवर 2 मिनिटं परतून घेऊ। चिकन मोठ्या गॅसवर असं परतून घेतलं की त्याचा रंग थोडासा बदलतो। 2 मिनिट चिकन परतून घेतलं। आता याला शिजवून घ्यायचं आहे। त्यासाठी गॅस कमी करू, याच्यावर खोलगट ताट ठेवायचं आणि ताटावर 2 ग्लास पाणी ओतायचं, म्हणजे चिकन खाली लागणार नाही। मंद आचेवर 5 मिनिटं असं शिजत ठेवू। 5 मिनिटांनी ताटावरचं पाणी गरम झालंय आणि कढईमधल्या चिकनला अंगचं पाणी सुटलेलं आहे। हे पाणी सुटणं महत्त्वाचं आहे, म्हणजे चिकन रश्श्याला चव छान येते। आता ताटावरचं गरम झालेलं सगळं पाणी ओतलं। याला एकदा ढवळून बघू, तर अजूनही आपल्याला रस्सा लागणार आहे। त्यामुळे आता शिजवत ठेवताना मध्ये अशी पळी ठेवायची, म्हणजे खालचा रस्सा उतू जाणार नाही। पुन्हा ताट ठेवून ताटावर पाणी ठेवूयात आणि 5 मिनिटं मंद आचेवर शिजवत ठेवू। पुन्हा 5 मिनिटांनी चेक करू। ताटावरचं गरम झालेलं सगळं पाणी मी पुन्हा याच्यामध्ये ओतलं। याला एकदा ढवळून घेऊ। आता इतपत रस्सा मला पुरेसा आहे, त्यामुळे मी आता अजून पाणी वाढवणार नाही। तुम्हाला जर पाणी वाढवायचं असेल तर पुन्हा ताटावर पाणी ठेवून 5 मिनिटांनी ओतून घ्या।
आता याला मंद आचेवर 10 ते 12 मिनिटं किंवा चिकन शिजेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. फक्त मध्ये मध्ये एकदा हलवून घ्यायचं. तर एकूण 20 ते 22 मिनिटांनी चिकन आपलं संपूर्ण शिजलेलं आहे. रस्सा पण बघा छान व्यवस्थित आपल्याला हवा तेवढा झालेला आहे. हे बघा चिकन पण चांगलं शिजलं आहे. गॅस बंद करूयात आणि याला बाजूला ठेवू आणि आता याचा मसाला बनवून घेऊ. त्यासाठी कढईमध्ये घेऊयात चमचाभर तेल. तेल गरम झालं की 2 कांदे आपल्याला उभे पातळ कापून घालायचे. कांदा आपल्याला एक 3 ते 4 मिनिटं हलका तांबूस रंग येईपर्यंत या तेलामध्ये भाजून घ्यायचा. 3-4 मिनिट कांदा भाजून घेतला, हलका रंग बदलला की यामध्ये एक मोठा टोमॅटो कापून घातला आहे. टोमॅटोसुद्धा त्याचा आंबटपणा जाईपर्यंत 3 ते 4 मिनिटं कांद्यासोबत भाजून घेऊ. 3-4 मिनिटांनी टोमॅटो भाजला गेला, कांद्याला रंग पण छान आला आहे. याला संपूर्ण थंड करू. संपूर्ण थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात भाजलेला कांदा टोमॅटो, त्याचसोबत मूठभर कोथिंबीर आणि 15-20 लसणाच्या पाकळ्या आणि 1.5 इंच आलं घातलं. याचसोबत यामध्ये 1 टीस्पून मिरची पावडर आणि 1.5 ते 2 टीस्पून किंवा तुमच्या आवडीप्रमाणे काळा मसाला घालायचा. यामध्येच 2-3 टेबलस्पून पाणी घालू आणि याला एकदम बारीक वाटून घेऊ. मसाला तयार झाला. आता हा तयार करून घेतलेला मसाला भाजून घ्यायचा आहे. त्यासाठी ज्या कढईत कांदा भाजला त्याच्यातच 4 चमचे तेल घेतलं. तेल गरम झालं की गॅस कमी करून तयार करून घेतलेला सगळा मसाला घालायचा आणि हा मसाला आपल्याला मंद ते मध्यम गॅसवर साधारण 3 ते 4 मिनिटं चांगला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा. मसाला परतून घेतला. हे बघा छान तेल सुटलेलं आहे. आता आपण जे चिकन शिजवून घेतलं त्याला मी पुन्हा गॅसवर चढवलं. यातलं मी मुलांसाठी काही सूप बाजूला काढून ठेवलं आहे, कारण मुलं तिखट खात नाहीत म्हणून. आता याच्यामध्ये हा तयार करून घेतलेला सगळा मसाला घालून याला मिक्स करून घेऊ. तुम्हाला जर वाटलं की मसाला जास्त होतोय तर मसाला तुम्ही डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवला तर 8 दिवस टिकतो. तो तुम्ही दुसऱ्या रस्सा भाजीला वापरू शकता. याला मी ढवळून घेतलं. रश्शाला उकळी आलेली आहे. आता गॅस कमी करून याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालू. लक्षात ठेवा आपण चिकन मुरवताना मीठ घातलं होतं, त्या हिशोबाने मीठ घाला. सोबतच मी 2 चमचे चिकन मसाला घातला. याला एकदा ढवळून घ्यायचं आणि मंद गॅसवर 4 ते 5 मिनिटं झाकण न ठेवता उकळत ठेवायचं. 4-5 मिनिटं झाकण न ठेवता उकळत ठेवल्यामुळं बघा मस्त तर्री आलेली आहे. रश्श्याला रंग सुंदर आला आहे. जर आपण कोथिंबीर वाटणात घातली तर तर्रीचा रंग थोडा डार्क येतो. जर आपण वाटणामध्ये नाही घातली कोथिंबीर तर रश्श्याचा रंग एकदम लाल लाल येतो. तर इथं आपण वाटणात कोथिंबीर घातली. सोबतच वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालू आणि गॅस बंद करू. चिकन रस्सा तयार झाला. दुसरीकडे तासाभरातच आपलं चिकनसुद्धा, हे दम चिकनचं चिकन चांगलं मुरलेलं आहे. याला थोडंसं असं हलवून घेऊयात, म्हणजे याच्यावर जे तेल घातलं आहे ते आतपर्यंत उतरेल. आता काहीसुद्धा करायचं नाही आहे. याच्यावर असं घट्ट झाकण ठेवायचं. घट्ट झाकण नसेल तर कडेने कणकेने सील करू शकता आणि याला एकदम कमी गॅसवर 40 ते 45 मिनिटं दम द्यायचा. तर ही कढई आता मी एकदम कमी गॅसवर ठेवून दिली आहे. 40 ते 45 मिनिटांनी चेक करू. तर मी चपाती, भाकरी आणि भात बनवून घेतला. बरोबर 40 मिनिटांनी मी तुम्हाला दाखवते. तर हे बघा आपलं चिकन असं शिजलेलं आहे. मध्ये मी एकदाही याला उघडून बघितलं नव्हतं. फक्त लक्षात ठेवा आपल्याला एकदम कमी गॅस ठेवायचा आहे आणि जाड तळाची कढई वापरायची आहे. याला मी ढवळून घेतलं. चिकन आपलं परफेक्ट शिजलेलं आहे. तर्रीसुद्धा बघा किती सुंदर आली आहे. कष्ट कुठलेही लागत नाही आहेत. वाटण वगैरे करायचं नाही आहे. फक्त वेळ थोडा जास्त लागतो. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालू. याला ढवळून घेऊयात. तयार झालं मस्त असं दम चिकन. आता सोबत दही कांदा तर हवाच. 2 वाट्या भरून उभा पातळ कापलेला कांदा, त्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, 3 टेबलस्पून ताजं दही आणि 2-3 चिमूट सैंधव मीठ मिक्स करून घेऊयात. मस्त असा दही कांदा तयार झाला. मस्त झणझणीत अशी चिकन थाळी सर्व करूयात. कांदा, लिंबू, दही रायता, सोबत अळणी सूप, त्यासोबत गरमागरम भात, मस्त झणझणीत चिकन रस्सा आणि त्यासोबत थोडंसं हटके, जास्त वेळ लागणारं पण कमी कष्टात होणारं दम चिकन आणि आवडीप्रमाणे चपाती किंवा भाकरी तयार झाली. थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवलेली चिकन थाळी. तर अशा पद्धतीने आपण थोडीशी वेगळी आणि वेगळ्या कॉम्बिनेशनची झणझणीत चिकन थाळी बनवली, जिथं आपण एकदम गावरान पद्धतीने मस्त चवीचा असा चिकन रस्सा बनवला, जो बनवायला किती सोपा आहे हे तुम्ही बघितलंच. आणि जे दम चिकन आहे त्याला वेळ थोडा जास्त लागतो, पण कष्ट अजिबात लागत नाही. कुठलंही वाटण घाटण करायचं नाहीये. फक्त ते चिकन मुरायला थोडा जास्त वेळ द्यावा लागतो. आणि जोवर आपण भाकरी, चपाती, भात बनवतो
तोपर्यंत चिकन अगदी मंद आचेवर छान त्याला दम बसतो आणि मग आपण अगदी कुठल्याही कष्टाशिवाय हटके चवीचं दम चिकन बनवू शकतो। तर तुम्ही पण ही रेसिपी किंवा ही चिकन थाळी नक्की ट्राय करा। कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत पुरेसं खा, स्वस्त रहा आणि त्यासाठी सरिताज किचन पाहत रहा। नमस्कार।